तर आजच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपली शक्तिपाताची प्रोसेस करणार आहोत. सर्वांनी आसन आणि पाण्याची बॉटल जवळ घेऊन बसा. खुर्चीवर बसणार असाल तर पायाखाली आसन ठेवा. जमिनीवर बसणार असाल तर त्या आसनावरती बसा. शक्तिपात म्हणजे काय हे काल काल सगळ्यांना कळलंय ना? शक्तिपात म्हणजे काय हे काल सर्वांना कळलंय ना? डॉक्टर मिकाऊ कुसुम यांचा ब्रह्मांडाने शक्तिपात घडवून दिला. शक्तिपात आज आपण इथे करणार आहोत तो ब्रह्मांडाकडून करून देणार आहे. मी सर्वांचे माईक करते. ज्यांना काही बोलायचं असेल त्यांनी खाली रिॲक्टच्या ऑप्शन वरती क्लिक करून इलेक्ट्रॉनिकली हात वर करा किंवा मला असा हात दाखवा. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनी कृपा करून व्हिडिओ ऑन करा. शक्तिपातासाठी व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. आपण आता प्रोसेसला सुरुवात करतो आहोत. व्हिडिओ ऑन करा. वैष्णवी चव्हाण मॅडम, विद्या मॅडम, आबाजी सर, सचिन सर, व्हीपी सर, विशाल सर, व्हिडिओ ऑन करा. आणि जे आता शक्तिपाताला बसणार आहेत त्यांनी थोडं मागे सरकून बसा. जसं की अर्चना मॅडम मला डोक्यापासून थोडं कमरेपर्यंत दिसला पाहिजे. शारदा मॅडम थोडं मागे व्हा. सुधा मॅडम बरोबर आहेत. वैजयंती मॅडम थोडं मागे व्हा. आबाजी सर थोडं मागे व्हा. कॅमेरा समोर सेट करा. अर्चना मॅडम तुमचं डोकं कट झालंय ते व्यवस्थित सेट करा. वैजयंती देशमुख मॅडम थोडा कॅमेरा मागे घ्या. तुमच्यापासून थोडा लांब करा. चष्मा काढा सर्वांनी. बघा ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत शक्तिपात घेतल्याशिवाय रेकी ऊर्जा तुम्हाला जाणवणार नाहीये. व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. चला सर्वांनी पाणी पिऊन घ्या. पहिला पाण्याची बॉटल जवळ ठेवा आणि पाणी पिऊन घ्या. शक्तिपाताच्या वेळी माझा व्हिडिओ ऑफ असेल कारण मी व्हिडिओ ऑन ठेवून शक्तिपात देऊ शकत नाही. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी शक्तिपात घेऊ नका. जे एका ठिकाणी स्थिर बसलेले आहेत ते शक्तिपात घेऊ शकतात. चला आपण आता सुरुवात करूया. इकडे ऑप्शन असतो बघा सचिन सर व्हिडिओ ऑन करायचा, त्याच्यावर क्लिक करा. तुमच्या फोनच्या डाव्या साईडला ऑप्शन आहे ऑडिओ आणि व्हिडिओचा. त्या व्हिडिओवरती क्लिक करा. व्हिडिओ ऑन होईल. मिळालं का बटन? जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी शक्तिपात घेऊ नका. त्यांनी फक्त क्लास ऐका. पुढचा जे काही आपल्या शिकवण्याचा भाग असेल तो फक्त ऐका. ट्रॅव्हलिंग वाल्यांनी शक्तिपात घेऊ नका.
रुपाली मॅडम थोडस डोकं. हा. अर्चना मॅडम, तुमच्या डोक्याच्या बरोबर वरती सूर्यकिरण येत आहे, त्यामुळे मला तुमचा चेहराच दिसत नाहीये. हा, आता बरोबर आहे. स्नेहाली सावंत मॅडम, व्हिडिओ ऑन करा. आले सगळे सेट झाले, करायची सुरुवात. ठीक आहे, मी माझा व्हिडिओ ऑफ करते आहे. झाल्यावर मी स्वतःहून व्हिडिओ ऑन करेन, माझा तुम्हाला आवाज ऐकू येईल. आबाजी सर, तुमचं सरनेम काय आहे? तुम्ही पूर्ण नावाने जॉईन नाही आहात. तुमचं सरनेम सांगा मला. अनम्यूट करा. वॉटर आणि फिल्टर्स आपलं हे झाल्यावर आपण करणार आहोत. आबाजी सर, सरनेम सांगा. सरनेम लिहा आपल्या नावाच्या पुढे. आबाजी या नावाच्या पुढे सरनेम लिहा. राखी मॅडम, आपल्या पुढे सरनेम लिहा किंवा मला सांगा, मी लिहिते इथे. सरनेम. आबाजी सर, सरनेम काय आहे? ठीक आहे, कॅमेरा समोर सेट करा. चला आपण सुरुवात करूया. सरनेम सांगा आबाजी सर. बुरुडे बुरुडे बोर्डे. BM बुरुडे BURD. बघा बरोबर आहे का? BU BU बुर्डे. बॉम्बे, उज्जैन, रायपूर, दादर, इंग्लंड. काय बाबा, एक मिनिट सर, पहिला नाव चेक करून घ्या. BU BURDE. BURD. हा. Right. राखी मॅडम, तुमचं सरनेम सांगा. माईक ऑन करा. मेसेज मध्ये लिहा, नाहीतर मी टाईप करते. अर्चना मॅडम, सरनेम सांगा. माईक माईक म्यूट आहे. अर्चना मॅडम, सरनेम सांगा. म्यूट आहात तुम्ही. अर्चना गुडदे. अर्चना गुडदे. उडदे. गुडदे. स्पेलिंग बोला. GUDA. हा, परत एकदा सांगा. GUDA. DU GUDA. DA. टाईप करू शकता का? मला क्लिअर येत नाही ऐकायला. ठीक आहे. बघा बघा बरोबर आहे का हे?
हो हो. ओके. राखी मॅडम, लास्ट कॉल, सरनेम सांगू शकताय का? लास्ट कॉल, सरनेम सांगू शकताय का? नाहीतर आपण आता सुरुवात करतो आहोत. म्यूट आहात तुम्ही, मेसेज करू शकताय का? हा, मेसेज करा. चला आपण सुरुवात करूया. आबाजी सर, कॅमेरा समोर ठेवा. आपण आता सुरुवात करतोय. कॅमेरा समोर ठेवून व्यवस्थित बसा. सर्वांनी डोळे बंद करा. 2 मिनिटं माझा आवाज येणार नाही. सर्वांनी हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये घ्या. आणि शक्तिपाताची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय कोणीही हात आणि डोळे उघडायचे नाहीयेत. हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये. आजच्या या रेकी लेव्हल 1च्या शक्तिपातामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते.
हळूहळू सर्वांनी डोळे उघडा. एकदम स्लोली स्लोली. गायत्री मॅडम, रुपाली मॅडम, सुधा मॅडम, हळूहळू डोळे उघडा आणि आपल्या जवळचं पाणी पिऊन घ्या. आबाजी सर, अर्चना मॅडम, पाणी पिऊन घ्या. आले सर्व बाहेर सगळ्या ह्याच्यातून? रिलॅक्स व्हा एकदम. आता आपण या ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन करून घेणार आहोत. सर्वांच्या बाजूला पाण्याची भरलेली बॉटल आहे ना? पाण्याची भरलेली बॉटल. चला आपण आता एनर्जीला ऍक्टिव्हेशन करायला सुरुवात करूया. सर्वांनी आपापल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी तुम्हाला सांगते तसं तसं करा. सगळ्यात आधी आपण रेकीला कॉल करणार आहोत. हात ह्या पोझिशन मध्ये. सर्वांनी मनात म्हणा जे मी बोलते आहे ते. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी ह्या दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी या दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. या दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माता पिता, सर्व ईश्वर आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. माता पिता, सर्व ईश्वर आणि गुरुजनांची आभारी आहे. आता तुमच्या ज्याही कोणत्या देवतेवर श्रद्धा असेल त्या देवतेचं स्मरण करा आणि तिचे सुद्धा आभार माना. हँड्स रब करा. आता हाताचा असा कप शेप बनवा. हात दिसतात ना माझे? उजवा हात डाव्या हाताच्या वरती. आणि मी म्हणते तशी सेम प्रोसेस करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 रुपाली मॅडम, कप शेप हवाय वरच्या हाताचा. कप शेप. कप. हा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 हाताची पोझिशन चेंज. आता उजव्या हातावर डावा हात. परत आपल्याला सेम करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 चार्ज, हील
and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. आता आपल्याला आपल्या नाभीजवळ, जिकडून आपल्या जन्माची सुरुवात झाली, एक हात असा उजवा हात बरोबर नाभीजवळ क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज, heal and protect my नाभी चक्रा. Charge, 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 heal and protect my नाभी चक्रा. आता तुमचे दोन्ही हात तुमच्या हृदयाजवळ असे ठेवा. Charge, heal and protect my body and aura. 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 उजवा हात डोक्यावर दिसतोय माझा हात, क्लॉकवाईज फिरवायचा आहे आपल्याला. चार्ज, heal and protect my 7 chakra. Charge, 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 heal and protect my 7 chakra. हात रफ करा. जोरात रफ करा. आता एक आपल्याला बॉल क्रिएट करायचा आहे. बघा, एकदम हळूवारपणे मागे पुढे करा. तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. जाणवते का? सर्वांना जाणवते? हीच आहे आपली हिलिंगची एनर्जी. ह्याच एनर्जीच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणत असतो. आपल्याला महत्वाचं काय असतं? शरीरामध्ये आरोग्य, खिशात पैसा आणि नात्यांमध्ये सुधारणा. या 3 गोष्टी आपल्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि हीच एनर्जी आहे ती या 3 गोष्टी आपल्याला आपल्या जवळ सकारात्मकतेने आणण्यासाठी मदत करत असते. आता हा तुमचा जो मॅग्नेटिक फील्ड जे आहे, तर डोळे बंद करा. आधी पहिला बघा, मी जे असं माझ्या डोक्यावर ठेवलंय तसं त्या पद्धतीने ठेवा सर्वांनी, आणि डोळे बंद करा आणि रिलॅक्स बसा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा आता आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. आता आपल्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. क्राउन चक्रातून थर्ड आय चक्रामधून थ्रोट चक्रात, थ्रोट चक्रामधून हार्ट चक्रात, हार्ट चक्रामधून सोलार प्लेक्सस चक्रात, सोलार प्लेक्सस चक्रामधून सॅक्रल चक्रात, सॅक्रल चक्रामधून रूट चक्रात ही ऊर्जा पोहोचत आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक सेल्स, टिश्यू, नर्व्सला ही ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा हिलिंग प्रदान करत आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक सेल्स, टिश्यू, नर्व्सला ही ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा
हिलिंग ऊर्जा प्रदान करत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत 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 आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. चला हळूहळू स्लोली स्लोली कम बॅक आणि डोळे उघडा. पाणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या. कोणाला काही जाणवलं? कोण काही सांगू शकेल? कोणाला काही फील झालं? बोला गायत्री मॅडम, अनम्यूट करा. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. हा मला जांभळा प्रकाश खूप जाणवला. व्हेरी गुड. अजून? गोल्डन प्रकाश पण जाणवला, जांभळा प्रकाश. आणि तुम्ही ते ऍक्टिव्हेशन करताना ना हा. असं मुंग्या आल्यासारखे खूप झालं, असं चटचटल्यासारखं झालं मला. कुठे चणचणल्यासारखं झालं? दोन्ही, इथे इथे आणि इथे. ओके, व्हेरी गुड. हे खूप चांगलं लक्षण आहे. तुमच्यापर्यंत रेकी शक्तीची ऊर्जा पोहोचत आहे. हो धन्यवाद. हो. अनम्यूट करा सुधा मॅडम. कोणाला तरी विचारून घ्या, बाजूला कोण असेल घरात त्यांना अनम्यूट कसं करायचं. कोणाला तरी विचारून घ्या, घरात कोणी नाहीये का? बरं, वैष्णवी मॅडम बोला. अनम्यूट ना, म्यूट आहात, म्यूट आहात. हा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही जेव्हा डोळे मिटायला सांगितले ना, तेव्हा हातातून ना असं झिंझिण कसं असं मुंगी आल्यासारखं होतं, हा. तसं काहीतरी फील होत होतं आणि पूर्ण शरीराला ना असं व्हायब्रेशन जाणवत होतं. म्हणजे मोबाईल कसा व्हायब्रेट होतो हा. तसं तसं फील होत होतं. काहीतरी हातातून काहीतरी असं मॅग्नेटिक फील्ड जाणवत होतं. त्या मागाशी बोले ना असं झिंझिण्या, तसंच खूप, आणि ते पण जोर जोरात असं जाणवत होतं. व्हेरी गुड. तुमच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी छान पोहोचते. प्रत्येकाला वेगवेगळे काही ना काही अनुभव आले असतील. कोणाला नुसतं हातांवरती ते गोल फिरल्यासारखं झालं असेल, कोणाला मुंग्या आल्यासारखं झालं असेल, थंड गरम काहीतरी जाणवलं असेल. तुम्हाला थंड गरम जाणवलं का सुधा मॅडम? गोल फिरल्यासारखं जाणवलं आणि इथे सुद्धा जाणवलं चक्रावरती. व्हेरी गुड. चांगलं लक्षण आहे ते सुद्धा. त्याला म्हणजे प्रत्येकापर्यंत व्यवस्थित ऊर्जा पोहोचलेली आहे. तुम्ही जर ही अशीच प्रॅक्टिस मध्ये ठेवली तर त्याचे रिझल्ट पण तुम्हाला यायला सुरुवात होईल. आता आपण रेकीच्या फर्स्ट लेवल मध्ये आहोत. हा स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी असतो. त्यामध्ये आपल्याला 10% ऊर्जा जाणवते, पण ही 10% ऊर्जा सुद्धा आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी वापरू शकतो. तर चला, आता सगळ्यांकडे पाण्याच्या बॉटल आहेत ना, आता आपण पाण्याला चार्ज करायला घेणार आहोत. बघा, आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. आता आपण आपल्या हातातल्या पाण्यावरती प्रयोग करणार आहोत आणि बघणार आहोत मी जे बोलते ते खरं होतं की नाही होत. त्याला पाणी घ्या हातामध्ये. घेतली सगळ्यांनी पाण्याची बॉटल किंवा जे काही ग्लासमध्ये पाणी असेल. झाकण उघडलंय ना सर्वांनी? हा. त्या पाण्यामध्ये बघा आणि पहिल्या पाण्याला बोला, मी माझी आभारी आहे आणि ह्या पाण्याचीही आभारी आहे. मी माझी आभारी आहे आणि माझ्या हातातल्या ह्या पाण्याचीही आभारी आहे. सर्वांनी एक एक घोट पाणी पिऊन घ्या पहिला. पाण्याची नॉर्मल चव बघा कशी आहे ती. जरासं प्या, जास्त नको. आता 2 मिनिटं साईडला ठेवा ते पाणी. हात जोडा. आता आपल्याला परत एकदा रेकीला कॉल करायचा आहे. मी माझी आभारी आहे, या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हँड्स रब करा.
पाणी घ्या हातामध्ये. आता आपण ह्या पाण्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. एक हात पाण्याच्या वर ह्या पद्धतीने उजवा हात ठेवा. एक हात पाण्याच्या वर ह्या पद्धतीने ठेवा. आणि आता आपण एक पॉझिटिव्ह अफर्मेशन देणार आहोत. माझ्या हातातील या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. माझ्या हातातील या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. माझ्या हातातील या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मंदिरातील तीर्था एवढंच गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्था एवढंच गोड आणि निर्मळ झालेलं आहे. माझ्या हातातील या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. माझ्या हातातील या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी अगदी निर्मळ आणि गोड झालेलं 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 आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर. पाण्याची चव घेऊन बघा सर्वांनी कसं लागतंय, तीर्थासारखं लागतंय की नाही. कोण सांगू शकेल? अनम्यूट कोणाला करू? हा बोला शारदा मॅडम, अनम्यूट का आधी. म्यूट आहात. मॅडम मला जाणवलं नाही हो काय आज. काय नाही जाणवलं आज तुम्हाला? काय कुणास ठाऊक, आज मनस्थितीच माझी चांगली नाही. आज तुमचं काही असं थोडं माइंड स्ट्रेस मध्ये वगैरे होतं का? हो हो हा त्यामुळे झालं आहे ते. बघा तुमचा शक्तिपात तर झालेला आहे. आजचं आपण ऍक्टिव्हेशन जे हो केलं मगाशी पाण्याच्या आधी हा तेच तुम्ही रोज हा करा. तुमचं ऍक्टिव्हेशन होईल आणि तुम्हाला सर्व ऊर्जा हातामध्ये व्यवस्थित जाणवतील. तुमचं माइंड लेवलच व्यवस्थित नसल्यामुळे तुम्हाला जाणवलं नसणार आहे. बरोबर आहे, तेच सांगितलं, माझी मनस्थिती व्यवस्थित नाही. हा होईल ते. शक्तिपात तर माझ्याकडून व्यवस्थित झालाय, होईल व्यवस्थित. झालं तुमच्याकडून सगळं व्यवस्थित होतंय. व्हिडिओ तुम्हाला मिळेल, त्या व्हिडिओ मध्ये बघून ती प्रॅक्टिस तुम्ही करा. ऍक्टिव्हेशन बर बर ठीक आहे. करते. आता बघा आपलं शरीर 70% पाण्याने भरलेलं आहे. तर ह्या एवढ्याशा ग्लास मधल्या बॉटल मधल्या पाण्यावरती जर आपल्या शब्दांचा एवढा इफेक्ट पडत असेल तर आपल्या शरीरातल्या पाण्यावरती किती इफेक्ट पडत असेल. जेव्हा आपण गॉसिपिंग करतो किंवा घरात द्वेष भावना, वादविवाद, इतर कुठे वादविवाद, तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर पडतो. मग आपल्या शरीरामध्ये सतत आजारपण येतं. आजारपण आल्यामुळे फायनान्शियल ब्लॉकेजेस निर्माण होतात. मग आपण म्हणतो की माझ्याकडे पैसाच राहत नाही, माझ्याकडे पैसाच टिकत नाही, माझ्याशी कोणीही व्यवस्थित वागत नाही. ह्याचं कारण आहे आपलं पाणी. आपण पहिल्या क्लासमध्ये बघितलं, पहिल्या सेशनला, की पाण्यावरती कसा कसा इफेक्ट पडला, चांगला पण आणि वाईट पण. ह्यामुळे आतापासून आपल्या जीवनाप्रतीचे सर्व अफर्मेशन्स कसे असले पाहिजेत, पॉझिटिव्ह असले पाहिजे. तर आता बघा तुमच्या घरामधलं माठ असू दे, फिल्टर असू दे किंवा पाणी बॉटल मध्ये असू दे किंवा तुम्ही कोणाला असं ग्लासामधून पाणी देत असाल तर ते कसं चार्ज करायचं हे मी एक थोडक्यात सांगते. ग्लास हातात घेतला, त्याला रेकीला कॉल करायचं. ते तुम्हाला माहितीये कसं करायचं रेकीला कॉल. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. तुम्ही शॉर्टकट मध्ये म्हणू शकता जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर. नाहीतर मग मी माझी आभारी आहे, ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत हे तुम्हाला म्हणायचं आहे. पाणी हातात घेतलं, थँक्स टू मी, थँक्स टू वॉटर. आणि त्यानंतर म्हणायचं हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. हे वाक्य हवं तर लिहून घ्या आता सर्वांनी. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त झालेली आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त झालेली आहे.
अशाच प्रकारे आपल्याला अन्न सुद्धा चार्ज करायचं आहे. जेव्हा आपलं अन्न तयार होतं, सगळे टोप आपण रेडी करून ठेवतो वाढण्यासाठी, त्यावेळी वाढायच्या आधी जस्ट सगळ्या टोपांची झाकणं काढायची, आपले हँड्स रब करायचे, रेकीला कॉल करायचा आणि असे हात सर्व टोपांच्या वर ठेवून फक्त अफर्मेशन द्यायचं की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त झालेली आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त झालेली आहे. हे तुम्हाला 3 ते 5 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर थँक्स टू मी, थँक्स टू दिस फूड, आणि त्यानंतर तुम्ही अन्न कोणालाही वाढू शकता आणि स्वतःही ग्रहण करू शकता. त्या अन्नाच्या चवीमध्ये सुद्धा खरंच खूप फरक पडतो. क्लिअर? ठीक आहे. आता आपण बघणार आहोत, काल आपण औरा बघितला होता. आता औरा क्लिनिंग करून आपण, जसं की समजा कोणाला तरी खूप ताप आलेला असतो, कधी कधी डॉक्टरकडे जायला उशीर होतो किंवा डॉक्टर अवेलेबल नसतात, त्यावेळी आपण काय करतो, त्या व्यक्तीला एखादी गोळी देतो तात्पुरती, की डॉक्टरकडे जाण्याच्या आधी. तर त्या गोळीचं काम आपण या एका टेक्निक मधून करणार आहोत. गोळीशिवाय हे काम होणार आहे. डॉक्टरकडे तर जायचंच आहे, पण तात्पुरतं, जसं की आपण, आपली आई काय करते, आपल्या कपाळावरती मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवते ताप कमी करण्यासाठी. त्याच प्रकारे आता आपण एक टेक्निक बघणार आहोत. त्यातून आपण कोणाचाही ताप 10 ते 15 मिनिटांमध्ये 1 ते 2 डिग्री सहजपणे उतरवू शकणार आहोत. जर समजा कोणाला 102 ताप असेल तर तो ताप आपण 100 पर्यंत आणू शकतो पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये. तर ती टेक्निक आता आपण बघूया. बघा, जी ताप आलेली व्यक्ती असते ती अशा प्रकारे झोपलेली असेल, दिसतंय ना सर्वांना? ती व्यक्ती ज्यावेळी अशा प्रकारे बेडवर झोपलेली असेल त्यावेळेला आपण एका बाउलमध्ये मिठाचं पाणी घ्यायचं. मिठाच्या पाण्यामध्ये एक फडका बुडवायचा, ज्याप्रमाणे आपण जसं मिठाच्या घड्या ठेवतो कपाळावर, त्याचप्रमाणे हे पिळून घ्यायचं आणि रेकीला कॉल केल्यानंतर ह्या व्यक्तीच्या औरावरून हे असं 5 वेळा करायचं, एकदम हळू हळू हळू, डोक्यापासून पायापर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत. 5 वेळा केल्यानंतर जर खूपच ताप असेल तर ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू 5 मिनिटं करायची आहे. हे झालं फ्रंटचं औरा क्लिनिक. त्यानंतर त्या व्यक्तीला उलटा झोपायला सांगायचं. त्यानंतर परत हा फडका भिजवून घ्यायचा, पिळून घ्यायचा आणि सेम प्रोसेस पुन्हा करायची डोक्यापासून पायापर्यंत. हे आपण 5 मिनिटं करू शकतो. आणि जर खूपच ताप असेल तर थोडं अजून 2-3 मिनिटं वाढवलं तरी चालेल. हे केल्यामुळे पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचा 1 ते 2 डिग्री ताप उतरण्यासाठी मदत होते. त्यानंतर स्वतःचे आणि त्या व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. हे कोणतंही ब्लॅक मॅजिक नाही आहे, हे सायन्स आहे. औरा क्लीन केल्यामुळे आपल्या बॉडी लेवलवरती फरक जाणवतो, तो ह्या प्रकारे असतो. कळलं सगळ्यांना? गुड. आता आपण बघणार आहोत 7 चक्र. पहिलं सांगा, कोणाकोणाला काही 7 चक्रांबद्दल माहिती आहे का? कोण सांगेल? ओके, चला बोला. शारदा मॅडम, अनम्यूट करा. म्यूट आहात? हा, अनम्यूट केलं. हा, बोला. नमस्ते. नमस्ते मॅडम. हा. आपलं शरीर हे 7 चक्रांनी बनलेलं आहे हा. आणि 7 चक्राच्या माध्यमातून आपल्या शरीराची जडणघडण होत असते. हा. तर पहिलं चक्र आहे मूलाधार. त्या मूलाधार चक्रावरती श्री गणेशाची म्हणजे स्थान आहे मूलाधार चक्रावर. हा. मूलाधार चक्र हे माकड हाडाच्या शेवटच्या टोकाच्या जवळ असते. ओके. त्याचा रंग बहुतेक लाल आहे आणि मंगळ हा ग्रह असेल त्याचा. म्हणजे मी म्हणजे थोडक्यात वाचन केलं म्हणून सांगते. हा. आणि दुसरा आहे स्वादिष्टान. व्हेरी गुड. स्वादिष्टान चक्रावर महालक्ष्मी आणि गणपती यांची
नजर असते म्हणजे शक्ती असते. हा आणि ज्या वेळेला आपण कुंडलिनी गौरी माता म्हणजे आपली जी कुंडलिनी आहे तिला हा. जागृत करण्यासाठी आपण गणेशाची हे घ्यायची परवानगी घेऊन कुंडलिनी गौरी माता यांना जागृत करायचं आणि ती स्वाधिष्ठानमधून पुढं नाभी चक्रामध्ये येते. नाभी चक्रामध्ये आल्यानंतर नाभी चक्रामध्ये लक्ष्मीनारायण यांचा सहवास असतो. ओके. हा आणि एक नाभी चक्राच्या म्हणजे आपल्या डाव्या हाताला ही राजलक्ष्मी असते आणि उजव्या बाजूला ग्रहलक्ष्मी असते. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर जे भवसागर आहे त्या भवसागर म्हणजे डाव्या बाजूची बरगडीच्या खालच्या बाजूला तिथं आपलं गुरुतत्व असतं. आदि गुरु दत्तात्रयांचं तत्व असतं. तिथं ते त्यांचं स्थान आहे आणि 12 गुरूंचं स्थान हे आपल्या भवसागरामध्ये आहे. त्याचप्रमाणे तिथून पुढे वरती आल्यानंतर डाव्या हाताला जे अनाहत चक्र किंवा हृदय चक्र म्हणतो त्या अनाहत चक्रावर श्री शिव पार्वती किंवा शिवशक्ती यांची शक्ती असते. नंतर उजव्या बाजूला सीताराम देवता यांची शक्ती असते उजव्या हृदयावर. नंतर त्यानंतर वरती आल्यानंतर विशुद्धी हे चक्र ह्या विशुद्धी चक्रावर राधाकृष्णांची म्हणजे दृष्टी असते. इथं त्यांचं स्थान आहे. ज्या वेळेला आपलं बोलणं वागणं किंवा नम्रता अशी ज्या गोष्टी चांगल्या चांगल्या येतात तेव्हा हे विशुद्धी चक्र शुद्ध असतं. जेव्हा माणूस दुसऱ्या माणसाला अपशब्द बोलतो त्यावेळेला ही विशुद्धी चक्र हे बिघडलेलं असतं. त्यानंतर पुढे आलं हे 2 भुवयांच्या मध्ये इथं याला आज्ञाचक्र. या आज्ञाचक्रामध्ये विराट चक्र म्हणतात. इथं इकडच्या बाजूला बुद्ध, इकडच्या बाजूला महावीर आणि इथं विराट शक्ती असते. त्या विराट शक्तींना नमन करून आपण सहस्त्राला पुढे जात असतो. सहस्त्राला पुढे जात असताना बॅक आज्ञाचक्र असतं इथं. तिथं महागणपतीचं स्थान असतं. त्या महागणपतींना सांगायचं असतं की माझ्या हातून दैवी कार्यामध्ये काय जर चूक झाली असेल तर ती चूक मला क्षमा करा आणि तुम्ही माझ्या सहस्त्रारामध्ये या आणि ज्या माझ्या शरीरामध्ये देवदेवतांचा सहवास आहे वास आहे किंवा देवदेवता आहेत त्यांना सहस्त्रारामध्ये आपण जागृती द्या म्हणून आपण काय करायचं 7 वेळा हे असं हात हे करायचा. त्या वेळेला आपल्या हात या सहस्त्रारामधून गरम किंवा गार अशा वाफा येतात. मी सहजयोग निर्मला माताजींचे सेविका आहे. त्यामुळं आमच्या ह्याच्यात मी आत्ताच प्रवेश घेतलेला आहे. 1-2 वर्ष झालं. एवढी माझी काही ताकद नाहीये पण माताजींच्या प्रवचनातून किंवा आमच्या केंद्रातून आता मी जराशी ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी झोपूनच आहे तरी सुद्धा तेवढ्या ह्याच्यातून मी माझं हे केलेलं आहे आणि रोज आराधना करते. त्यातून मला जे ज्ञान मिळालं ते मी तुमच्या पुढे विशद केलेला आहे. काय चुकलं असेल तर तुम्ही मला माफ करावा. तर तुम्ही आता आपण ह्याच सर्व गोष्टी धन्यवाद शारदा मॅम. आता आपण ह्याच गोष्टी एका सायंटिफिक वेने शिकणार आहोत. तर आपण थोडासा विषय चेंज करूया थोडं तुम्हाला रिलॅक्सेशन मिळण्यासाठी. चला आपण पहिला मला तुम्ही सांगा आतापर्यंत तुम्ही तुमच्या आनंदाचे रिमोट किती लोकांच्या हातामध्ये दिले आहेत? तुम्हाला वाटतं का तुम्ही स्वतःहून खरंच खुश असता? काही लोकांना वाटतं मी माझ्या नवऱ्यामुळे खुश असते, काही लोकांना वाटतं मी माझ्या आई वडिलांमुळे खुश असते, माझ्या फ्रेंड्समुळे खुश असते. बरं समजा जर एखाद्या वाईफचा हसबंड वाढदिवस विसरला तर काय होतं? की माझे अहो वाढदिवसच का विसरले, कसे विसरू शकतात ते, असं बोलून आपण त्यांच्याशी भांडतो. त्यामुळे घरातलं वातावरण गढूळ होतं. पुढचे 3-4 दिवस घरामध्ये भांडणं असतात. बघा पुरुषांची मानसिकताच तशी असते की त्यांच्या अॅनिव्हर्सरी डे किंवा वाढदिवसाचे दिवस काही लक्षात नाही राहत. पण स्त्रियांच्या त्या गोष्टी परफेक्ट लक्षात राहतात. त्यांची तशी रचनाच केलेली आहे निसर्गाने. पण आपण आपल्या हसबंड सोबत भांडतो, पूर्ण दिवस स्पॉइल करून टाकतो. मग मला तुम्ही सांगा जर घरात कोणाचा वाढदिवस असतो तेव्हा किचन कोणाच्या ताब्यामध्ये असतं?
मग ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो त्याच्यासाठी आपण चार चार पदार्थ जास्तीचे करतो त्याच्या आवडीचे, त्याला हवं ते गिफ्ट घेऊन देतो. मग तुमच्याच वाढदिवसाला तुम्ही स्वतःसाठी 2 पदार्थ जास्तीचे करू नाही शकत का? आणि जर तुम्हाला एखादी साडी आवडते किंवा वस्तू आवडते, तुम्ही ती जाऊन विकत घेऊ शकताच ना कोणाची परवानगी न घेता. मग तुम्ही स्वतःला स्वतःच्या वाढदिवशी सेल्फ गिफ्ट देऊ शकत नाही का? मग इतर कोणी आपला वाढदिवस विसरलं म्हणून आपला दिवस खराब करणं योग्य आहे? आपण नवऱ्यासोबत कंटिन्यू भांडत राहतो, विसरलाच कसे, कसं असं झालं? त्याऐवजी त्या दिवशी स्वतःही आनंदात राहा आणि इतरांनाही आनंद वाटा. ह्याचाच अर्थ काय? आपण वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी देतो तसंच आपलं आयुष्य घडत जातं आणि रिझल्टही तसाच येतो, जसा आपण मागचे 2 दिवस बघत आहोत. अफर्मेशन पॉझिटिव्ह असले पाहिजे आणि रागावरती कंट्रोल असला पाहिजे. बघा, तुमचं वय कितीही असू दे, पण तुम्हाला तुमच्या आतलं लहान मूल जिवंत ठेवायचं आहे, लोकांचा विचार करायचा नाहीये. कारण कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही. तुम्ही चांगलं केलं तरी लोक बोलणार आहेत, वाईट केलं तरीही लोक बोलणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला जगायचं आहे. थोडा फ्रेश झाला माइंड? आपण 7 चक्रांना सुरुवात करूया आता. हा, स्क्रीनवर सगळ्यांना दिसतंय? स्क्रीन दिसतेय माझी? स्क्रीन दिसतेय माझी? हा, तर बघा, जेव्हा माणूस जन्माला येतो त्यावेळेला ते ह्या 7 चक्रांच्या एनर्जी सोबतच जन्माला येतो. जेव्हा ते बाळ असतं त्यावेळेला त्यांचे सर्व चक्र हे कळी स्वरूपामध्ये असतात. आणि जसं जसं मोठं होत जातं मनुष्य, जे पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करतो लहानपणापासून, त्यानंतर त्यांचे तेच चक्र हळूहळू उघडे होतात. काही लोकांचे खूप जास्त उघडे होतात, काही लोकांचे खूप कमी ओपन होतात, तर काही जणांचे अगदी जेवढे हवे प्रमाणात तेवढेच ओपन होतात. तर आपण इथून पुढे बघणार आहोत. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती एवढी कंजूसच का वागते, एखादी व्यक्ती एवढे भरपूर पैसे खर्च का करते, किंवा एखादी व्यक्ती खूप प्रेमळ आहे तर एखादी व्यक्ती खूप चिडचिडी आहे. तर आता ती व्यक्ती असं का वागते ते आपण या 7 चक्रांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं जे असतं ते मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. दुसरं असतं सॅक्रल म्हणजे स्वादिष्टान चक्र. तिसरं असतं सोलार प्लेक्सेस म्हणजेच मणिपूर चक्र. चौथं हार्ट चक्र म्हणजेच हृदय चक्र. त्याच्या पुढे असतं थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धता चक्र. त्याच्या पुढचं असतं थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञा चक्र, ज्याला आपण शिवनेत्र किंवा त्रिनेत्र असं सुद्धा म्हणू शकतो. आणि सगळ्यात वरती असतं क्राउन चक्र म्हणजेच सहस्त्रार चक्र. आता आपण हे सर्व चक्र एक एक करून व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, आता आपण सुरुवात करूया रूट चक्रापासून. बघा, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणीतरी अशी व्यक्ती असेल जी व्यक्ती म्हणते, बसल्या जागी अशी आळसावलेली असते आणि बसल्या जागी म्हणते, जा रे जरा मला पाण्याचा ग्लास आणून दे, तो मला रिमोट आणून दे. ह्याचाच अर्थ त्या व्यक्तीचं रूट चक्र हे इम्बॅलन्स असतं. म्हणून त्या व्यक्तीचा स्वभाव असा थोडा आळशी झालेला असतो. तर एखादी व्यक्ती एवढी स्फूर्तिली असते की तिला कोणतंही काम सांगा ती चटकन जाऊन करते, स्वतःचं असू दे किंवा दुसऱ्यांचं असू दे. ह्याचाच अर्थ त्या व्यक्तीचं चक्र पूर्णपणे बॅलन्स आहे. ह्या चक्राचा बीज मंत्र आहे लम. त्याचा रंग आहे लाल
आणि हे बरोबर आपल्या जेनेटिक ऑर्गनच्या पुढ्यामध्ये असतं. खरं तर हे सगळे चक्र असतात ते आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये अदृश्य स्वरूपात असतात. पण आपण हिलिंग देताना स्पायनल कॉर्ड वरती आपल्या पाठीच्या मागे हात ठेवू शकत नाही, म्हणून आपण त्यांना आपल्या शरीराच्या फ्रंट बॉडीवरती एज्युम करतो आणि त्यांना तिकडे हिलिंग देत असतो. तर रूट चक्राचं काम आहे व्यक्तीला एकदम स्फूर्तीला ठेवणं. तर रूट चक्रामुळे जर ते इम्बॅलन्स असेल, जर रूट चक्र इम्बॅलन्स असेल तर आपल्याला वेटचा प्रॉब्लेम होतो, खूप भीती असते आपल्या मनामध्ये, स्पाईनचे पाईल्स, नी पेन किंवा किडनी स्टोन, किडनी रिलेटेड सर्व आजार हे कशामुळे होत असतात? जर आपलं रूट चक्र इम्बॅलन्स असेल तर. रूट चक्र समजलं सर्वांना? पुढचं घ्यायचं. रूट चक्र समजलं सर्वांना? पुढचं घ्यायचं. चला आता आपण पुढचं चक्र बघूया, सॅक्रल चक्र. हे एक इमोशन्सच्या बाबतीतलं चक्र आहे. महिला आणि पुरुषांना एकमेकांच्या प्रती वाटणाऱ्या आकर्षणाचं केंद्र म्हणजेच सॅक्रल चक्र. या चक्राचा रंग आहे पिवळा आणि बीज मंत्र आहे वम. हे बरोबर आपल्या नाभीच्या 3 बोटं खाली स्थित असतं. त्याचं लोकेशन आहे नाभीच्या 3 बोटं खाली. जर हे चक्र इम्बॅलन्स असेल तर आपल्याला प्रोस्टेट, फर्टिलिटी, पिरियड्स, युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन, स्टमकचे प्रॉब्लेम असे सर्व प्रकारचे आजार होत असतात. जर हे चक्र आपलं पूर्णपणे बॅलन्स असेल तर आपल्या ते सर्व ऑर्गन्स अगदी व्यवस्थित काम करत असतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नसतो. पुढचं चक्र बघूया, सोलार प्लेक्सस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र. आता मला सांगा, जर कोणाला प्रवासाला निघायचं असेल तर कोणाकोणाला असं पटकन टॉयलेटला जाऊन यायची इच्छा होते की आता मी निघतोय, आता मला जाऊन यायला हवंय, किंवा असं परीक्षेला निघायचं असेल तेव्हा कोणाकोणाच्या पोटात गोळा येतो? ज्या व्यक्तींना हा प्रॉब्लेम होतो त्या व्यक्तींचं सोलार प्लेक्सस चक्र इम्बॅलन्स असतं. सोलार प्लेक्सस चक्राचा रंग आहे पिवळा, सॅक्रलचा रंग आहे नारंगी आणि सोलारचा रंग आहे पिवळा. त्याचा बीज मंत्र आहे रम. लिव्हर, पॅनक्रियाज ह्या सगळ्यांसंबंधीचे आजार जे होत असतात किंवा ब्लड शुगर, ह्या सर्व संबंधीचे आजार जेव्हा होतात माणसाला, ज्या वेळेला त्याचं सोलार प्लेक्सस चक्र इम्बॅलन्स असतो. आणि आपण हे सर्व चक्र बॅलन्स कसे करायचे हे पुढे शिकणार आहोत. पुढचं चक्र आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र हे बरोबर आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये स्थित असतं. त्याचा बीज मंत्र आहे यम, रंग आहे हिरवा. बघा, एखादी व्यक्ती खूप कंजूस असते, तिच्याकडे पैसा असतो पण तिला पैसा खर्चच करायचा नसतो. अशा वेळी ह्या व्यक्तीचं हार्ट चक्र हे इम्बॅलन्स असतं, त्यामुळे ती व्यक्ती असं वागत असते. आणि काही व्यक्ती अशा असतात की घरात खायला नसेल पण पहिला दान धर्म जाऊन करणार. याचाच अर्थ त्या व्यक्तींचं हार्ट चक्र खूप जास्त उघडलेलं असतं, प्रमाणापेक्षा जास्त उघडलेलं असतं. म्हणून हार्ट चक्र सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. हार्ट चक्र हार्टच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स, श्वास घेण्यासंबंधित प्रॉब्लेम, हाय ब्लड शुगर ह्या सगळ्यांसाठी कार्य करत असतं. त्यामुळे हार्ट चक्र बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. पुढचं चक्र आहे थ्रोट चक्र. हे थ्रोट चक्र बरोबर आपल्या गळ्याच्या इथे मध्ये स्थित असतं. त्याचा बीज मंत्र आहे हम, रंग आहे निळा आणि ते बघा, आपल्याकडे आजी आजोबा असतात, थोडे वयस्कर लोक असतात, ते बघा सारखे खोकत असतात. याचा आपण विचार केलाय की हे लोक जास्त का खोकतात? याचा अर्थ असा आहे
की ह्या लोकांना त्यांच्या भावनाच व्यक्त करता येत नाहीत, त्यांच्याशी कोणी बोलायलाच नसतं, म्हणून त्यांचं त्या भावना असतात त्या खोकल्याच्या मार्फत ते लोक बाहेर टाकत असतात, त्यामुळे त्यांना सतत खोकला येत असतो. काही लोक बघा खूप वायफळ बडबड करत असतात, कारण त्यांचं थ्रोट चक्र खूप प्रमाणापेक्षा जास्त उघडलं आहे, म्हणून ते वायफळ बडबड करतात. आणि काही लोक कोणामध्येच मिक्स होऊ शकत नाहीत, कारण त्यांचं थ्रोट चक्र इम्बॅलन्स असतं. थ्रोट चक्र, इयर इन्फेक्शन, माउथ अल्सर, जास्त बडबड, थायरॉइड, टॉन्सिल्स अशा सर्व प्रकारच्या आजारांवरती कार्य करत असतं, त्यामुळे थ्रोट चक्र बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. जसं आता पुढचं आहे थर्ड आय चक्र, ते बरोबर आपल्या फॉरहेड वरती स्थित असतं. ह्याचा रंग आहे निळसर जांभळा. बीज मंत्र आहे ओम. आणि बघा काही लोक खूप डिप्रेशन मध्ये असतात, स्ट्रेस, एन्झायटी, असे लोक जेव्हा तुम्हाला दिसतात त्यावेळी समजायचं की त्यांचं थर्ड आय चक्र इम्बॅलन्स आहे. आणि काही लोक खूप हुशार असतात, त्यांना होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जाणीव असते, किंवा ती लोक समोरच्या व्यक्तीला परफेक्ट ओळखतात, त्यावेळेला समजायचं की ह्या व्यक्तीचं थर्ड आय चक्र व्यवस्थित बॅलन्स आहे, म्हणून ही व्यक्ती एखादी गोष्ट एवढी अचूकपणे सांगू शकते. त्याच्या पुढचं चक्र आहे क्राऊन चक्र. क्राऊन चक्र हे बरोबर आपल्या टाळूवरती असतं. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मृत्यूशय्येवरचा माणूस असतो त्याच्या शरीराला कसे एकदम झटके बसतात जेव्हा त्याच्या शरीरामधून प्राण बाहेर पडणार असतो. त्यामुळे ह्या चक्राला मोक्षाचे चक्र किंवा मुक्तीचं द्वार असं देखील आपण संबोधू शकतो. जे झटके बसतात शरीराला ते ह्यासाठी असतात की हे मोक्षाचं द्वार काही क्षणांसाठी उघडं होणार असतं, आणि त्या उघड्या दारामधून आपला प्राण त्या शरीराच्या बाहेर पडणार असतो. पण काही लोक त्या झटक्यांना एवढे घाबरतात की त्यांचा प्राण डोळ्यातून किंवा तोंडातून जातो. जेव्हा आपण बघतो की काही लोकांचं तोंड किंवा डोळे हे उघडे असतात, त्यावेळी आपण काय म्हणतो, ह्यांचा जीव डोळ्यातून गेला किंवा तोंडामार्फत गेला. कारण जी लोक आध्यात्मिक मार्गात नसतात किंवा कोणतीही साधना करत नसतात ते लोक या झटक्यांना घाबरतात, त्यामुळे त्यांचं सहस्त्रार चक्राचं उघडं होणारं दार 2 क्षणासाठी उघडं होणारं दार पटकन बंद होतं, त्यामुळे त्यांचा जीव तोंडातून किंवा डोळ्यातून जातो. स्क्रीनवर कोणीही लिहू नका. स्क्रीनवर लिहू नका आबाजी सर. तर सहस्त्रार चक्र हे जिवंतपणे आध्यात्मिक प्रगतीचं द्वार आहे, तर मृत्यूनंतरचं मोक्षाचं द्वार आहे. आता ही ज्यांना ज्यांना एकीची एनर्जी जाणवली आहे त्यांनी जर त्यांच्या डोक्यावरून अशा प्रकारे हात फिरवला हँड रब्स करून, तर त्यांना जाणवेल की इथे एक एनर्जीचा फ्लो आहे. जर हेच तुम्ही एखाद्या डेड बॉडीवरती ट्राय केलं तर तिकडे तुम्हाला हा फ्लो जाणवणार नाही, कारण त्या बॉडीचं प्राण ऊर्जा देण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली असते. जे लोक थोडेसे वेड्यासारखे वागतात, ज्यांना पॅरालायसिसचा त्रास होतो, बोन डिसऑर्डर असतात, किंवा कॅन्सर किंवा डोक्या संबंधीचे कोणतेही आजार होतात, ते क्राऊन चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे होतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही चक्र कधीच ब्लॉक नसतं. एकतर ते इम्बॅलन्स असतं किंवा बॅलन्स असतं किंवा ओव्हर बॅलन्स झालेलं असतं. चक्र कधीही ब्लॉक झालेलं नसतं. कळलंय सर्वांना चक्रासंबंधीचे काही प्रश्न असतील तर विचारा. हात दाखवा मला, त्यांना मी अनम्यूट करेन. चक्रासंबंधीचे काही प्रश्न असतील तर बोला. शारदा मॅडम अनम्यूट करा. नोट्स मिळतील का मॅडम? आता जे तुम्ही आराचं किंवा आता जे 7 चक्र सांगितले हा, काय त्याचे नोट्स मिळतील का? नोट्स मी नोट्स त्याच्या बाबतीतले अजून बनवले नाहीयेत, पण मी जेव्हा रेडी करेन ना तेव्हा ग्रुपवर टाकेन. ओके ओके. अजून काही प्रश्न आहेत का? कोणत्या चक्रासंबंधित प्रश्न?
सर्व हुशार आहेत, सगळ्यांना कळले सर्व चक्र. मॅम हा बोला वैष्णवी मॅम. मॅम हे जे रेकी ही जी ऊर्जा आहे ना, ती कोणाला प्राप्त होते? म्हणजे कसं काय ज्ञान? मला ह्याचं काहीच नाही हे नव्हतं, पण अचानक मला अशी ओढ म्हणजे काय आहे, काय जाणून घ्यायचं ओढ लागायला लागली. कारण मी पण पहिलं जे आधीचे समज तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसंच समजत होती, पण अचानक मला ते ही काय आहे हे शोधण्यासाठी मी यायला आणि मला ते रिअलाइज झालं. तर ती कशी काय म्हणजे प्राप्त होते ते मला जाणून घ्यायचंय. म्हणजे माणूस कसा वळतो या 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 गोष्टीकडे? आता बघा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, आपल्या ग्रुपवर आहे ना भरपूर लोक होते ज्यावेळी ह्या क्लासची अनाउन्समेंट केली, पण आल्यात बघा किती, रोज किती असतात ते सगळ्यांना माहिती असतं. रेकी ही अशी गोष्ट आहे ब्रह्मांडाला ज्याच्या आयुष्यात सकारात्मकता आणायची असते ना, ती त्याच्याच पर्यंत व्यवस्थित पोहोचते. म्हणूनच फक्त एवढेच लोक इथे उपस्थित आहेत. शक्तिपाताची अनाउन्समेंट देऊन पण एवढेच लोक आहेत आणि ज्यांच्या आयुष्यात सकारात्मकता यायला वेळ आहे त्यांच्यापर्यंत ही रेकी ऊर्जा पोहोचत नाही. रेकीचा उगम कसा झाला हे तुम्हाला कालच्या क्लासमध्ये कळलं असेल. मग आता ही होय. त्या ब्रह्मांडाने माझ्या मार्फत तुमच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचवली आहे, कारण तिथे वरती ठरलं होतं की आता जेवढे स्क्रीनवर लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा पोहोचवण्याचं. बघा सुरुवातीला मलाही काही माहिती नव्हतं मी या फील्डमध्ये येण्याआधी, पण ती एक वेळ असते की ती आपल्या आयुष्यात येतेच येते. एका बघा एकदम साधं समीकरण आहे, साखर बोललं की आपल्या डोक्यात काय येतं? गोडवा. तसंच आहे रेकी बोललं की आपलं आयुष्य सकारात्मकतेने भरणार. हे एक साधं समीकरणच आहे. इथून पुढे तुमच्या आनंदी जीवनाची सुरुवात आहे असं समजा. थँक्यू मॅडम. अजून कोणाला काही प्रश्न? आजचं सेशन कसं वाटलं कोणी सांगू शकेल? सुधा मॅडम तुम्ही उद्या ना कोणाला तरी विचारून ठेवा की माईक कसा अनम्यूट करायचा, मग तुम्ही उद्या व्यवस्थित बोलू शकाल. अजून कोणाला काही सजेस्ट करायचं आहे किंवा काही फीडबॅक द्यायचा आहे? कोणी बोलू शकेल? तुम्ही अनम्यूटच आहात, बोला शारदा मॅडम. नमस्ते मॅडम. हा बोला. काय आहे की प्रत्येकाच्या जीवनात हा जेव्हा चांगला काळ येत असतो तेव्हा तुमच्यासारख्या गुरूंची भेट होते. धन्यवाद. लक्षात आलं का? तर माणसाच्या जीवनामध्ये आता 250 लोक जरी ह्याच्यात सामील झाले असले ना, आता शक्तिपाताच्या वेळेला जर 50च माणसं असतील तर या वेळेला तुम्ही सांगा 50 माणसांचे काहीतरी पुण्याचा भाग असेल म्हणूनच ते या वेळेला शक्तिपाताला हजर राहिले. कारण पुन्हा उपस्थित नाही राहू शकत. शकत नाही. काय मागील जन्माचं काय पुढील जन्मात म्हणजे आताच्या जन्माचं वर्तमान स्थितीतलं त्यांचं कर्म हे त्यांना इथपर्यंत आणलेलं असतंय. म्हणून कर्म माणसानं चांगलं ठेवायचं, कर्माची अपेक्षा न करता, फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहायचं आणि एक माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागणूक द्यायची, प्रेमानं वागायचं. एवढंच मला तुमच्या ह्या ह्याच्यातून कळलेलं आहे आणि एक आमच्या सहजयोगातूनही कळलेलं आहे. 35 वर्ष मी सर्व्हिस केली मॅडम, बर का. मी शिक्षिका होते. पण मुलांच्या प्रती अतिशय प्रेम आणि अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे काम. 10:30 शाळा भरत असेल तर मी 9:30 शाळेत असायची जादा तास घेऊन. त्यावेळेला जादा तासात काय पैसे बिशे काय आणि आता पण नाही मिळत, पण मी जादा तास घेऊन आणि जे गरीबातले गरीब लोक आहेत त्यांना स्वतः जवळचा अन्न की नेलेला डबा देऊन त्या मुलांना शाळेत नाही मी आणत होते. शेतात जाऊन मुलांना शाळेत आणत होते आणि त्यामुळं माझं कर्म मला या तुमच्या ह्याच्यापर्यंत पोचतं केलं. रेकी म्हणजे काय हे मला माहित नव्हतं बर का. पण रेकीचा अभ्यास जसा म्हणजे सरांनी पण परवा छान घेतलं आणि आता तुम्ही पण छान घेतलं, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. हा बोला विशाल. हॅलो मॅम. हा मला असं विचारायचं होतं की आजच्या आपल्या काल रेकीचं जे आपलं जे झालं आज सेशन आणि आजचं पण आजच्या सेशन मध्ये जे तुम्ही आज जे 7 चक्रांबद्दल सांगितलं आपल्या, तर त्याच्यामध्ये जो आता आपलं शेवटचं जे चक्राचं तुम्ही जे एक्सप्लेन केलं
त्याच्यामध्ये जे तुम्ही पॉइंट्स दिले की पॅरालिसिस वगैरे ह्याच्यामध्ये, तर मला हा प्रश्न म्हणजे विचारावासा वाटतो की पॅरालिसिस वरती आपलं हे चक्र कसं आपण उपयोगात म्हणजे आणू शकतो असं. बघा, पॅरालिसिस वरती एकतर आपण ह्या चक्रावरती हिलिंग देऊ शकतो. हा मेडिटेशनच्या माध्यमातून त्याला क्लीन करून हील करू शकतो. हा दुसरी गोष्ट अशी आहे की डिस्टन्स हिलिंग हा एक प्रकार आहे. आपण लेवल 1 मध्ये स्पर्श करून एखाद्याचा पेन दुखणं कमी करतो. लेवल आहे त्याच्यामध्ये डिस्टन्सने एखादा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असेल त्याच्यासोबत आपण कनेक्शन स्थापित करून त्यांना हील करू शकतो. जर तुम्हाला पॅरालिसिस संबंधित काही प्रॉब्लेम असले, तुम्ही क्राऊन चक्रावरती डिस्टन्सने हिलिंग केलं तर ती व्यक्ती त्या आजारामधून लवकर लवकर कव्हर व्हायला मदत होते. म्हणजे तुमची औषधं आणि ही ब्रह्मांडाची ऊर्जा दोन्ही एकत्र केल्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला तिथे दिसेल, लवकर ती व्यक्ती कव्हर होते. म्हणजे समजा आणि जर समजा आपल्याला त्याच्यामध्ये जर मेंदू संबंधित तर डोक्या संबंधित समजा त्याच्यामध्येच जर आपण इनबॅलन्स जसं तुम्ही सांगितलं तसं इनबॅलन्स मध्ये तसं आपण म्हणजे अतिविचार करणं कमी करायचं किंवा त्याच्यावरती आणखीन काय हे आहे? बघा, उद्या आहे ना आपण 7 चक्रांचं मेडिटेशन घेणार आहोत. क्लास तुम्ही केलाय पहिल्यांदा, ते तुम्ही अटेंड करा. त्यानंतर ते प्रश्न मला विचारा की तुम्हाला काय चालेल. आज मी तुम्हाला फक्त 7 चक्रांची माहितीच दिली आहे थोडक्यामध्ये. उद्या आपण त्याचं चालेल. मेडिटेशन पूर्ण घेणार आहोत. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. हे अजून कोणाला काही बोलायचंय? कसं वाटलं आजचं सेशन, पूर्ण ओव्हरऑल सेशन? एनर्जी व्यवस्थित जाणवली ना सर्वांना? चला, उद्या पुन्हा भेटू ह्याच सकारात्मकतेने. उद्या आहे आपला शेवटचा दिवस. उद्या आपण 7 चक्रांचं मेडिटेशन घेणार आहोत आणि जे रेकीचे कोणत्या चक्रांवरती कसं हिलिंग दिल्यानंतर ते चक्र बॅलन्स व्हायला मदत होईल ते आपण उद्या थोडक्यात बघणार आहोत. तर उद्या पुन्हा भेटू ह्या सकारात्मक ऊर्जेने. माझ्याकडून शक्तिपात ग्रहण केलात, माझं एवढं ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद. थँक्यू.